रायगड जिल्ह्यातील धाटाव MIDC मधील केमिकल कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये 2 कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। यात आणखीन 2 गंभीर जखमी झालेले आहेत। या स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपास 1 किलोमीटरवर या स्फोटाचा आवाज पोहोचला आणि सगळे हादरले। घटनेने सर्वत्र एकच घबराट पसरलेली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली। जखमींना पनवेल MGM रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर काहींवर रोहा येथील डॉक्टर जाधव आणि भट येथे उपचार सुरू आहेत। डाटा MIDC येथील साधना या कंपनीमध्ये आज सकाळी 11:15 दरम्यान जो नवीन एक्सपान्शनचा प्लांट काम सुरू आहे त्यालाच बाजूला धरून जुनं काही टाके आहेत त्याच्यामध्ये मिथेनॉल हे डेड लेवल पर्यंत होतं आणि तिथे फॅब्रिकेशनचं काम करत असताना स्पार्किंग झालं अशी प्राथमिक माहिती समोर आली आणि त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्स होते त्याच्यात दुर्दैवरित्या दोघांचा मृत्यू ऑन द स्पॉट झाला, बॉडीज रिकव्हर झाल्या। 14 जण इंजर्ड आहेत, त्याच्यापैकी एकाला आपण MGM रुग्णालयात नवी मुंबईला आपण शिफ्ट केलं। आपण बाकीचे 3 जण आहेत ते तिथेच रोह्यातच आहेत। आताच माहिती मिळाल्यानुसार आपण ऐरोलीला जे बन हॉस्पिटल आहे तिथे एक जे आहेत तर त्यांना आपण रुग्णांना शिफ्ट करतोय। ऑलरेडी ते ऑन वे आहेत, काही वेळात त्या ठिकाणी पोहोचतील। पण दुर्दैवरित्या सणासुदीच्या दरम्यान अशा प्रकारची घटना ही साधना कंपनीमध्ये झालेली आहे। मी आताच सर्व गोष्टींची पाहणी केली। यामध्ये प्रकर्षाने सेफ्टी मेजर्स जे आहेत ते स्टँडर्ड ऑपरेशनल प्रोसिजर या संदर्भातली काळजी घेतली गेली की नाही त्या बाबतीतला अधिक तपास होणं गरजेचं असं मला वाटतं। आणि ज्या ज्या ठिकाणी मेंटेनन्सची कामं जिथे प्लांट सुरू आहेत त्या ठिकाणी फक्त ह्या कंपनीच नव्हे तर MIDC परिसरातील सर्वच कारखानदारांनी ह्या बाबतीतली सेफ्टी मेजर्सच्या बाबतीतली खबरदारी अधिक जागृतीने घेतली पाहिजे असं प्रकर्षाने पुनश्च मला नमूद करावं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।